गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण मजेत आहे. तर आज आहे सईचा शाळेचा दुसरा दिवस. सईची झाली आहे तयारी, माझा झाला आहे टिफिन. तर सई करत आहे नाश्ता आता. सई काय करत आहे बाई? नाश्ता, भाजी पोळी. आणि कशाची भाजी केली मम्मीनं? मम्मीने केली आलूची भाजी, तिची आवडती. नाश्ता कर आणि मग मी वर करतो. तिचा टिफिन बांधलेला आहे. अच्छा, सध्या पप्पाची चाबी नाही दिसत आहे. काहून पप्पा चाबी नाही दिसून राहिली? दिसली? पैसे ठेवले का तिथे? ठीक आहे, चला चला टाक बेटा. कंपोस्ट टाकला, सगळं टाकलं. किती टिफिन बॅग घे ना राजा. पप्पाला असेच आहे, पप्पाचं कामच असं आहे, माहीत आहे. पण अजूनही मागच्या वर्षीची बॅग किती छान आहे. असं बरं वाटत ना की नवीनच बॅग आहे. चल बाय बाय. हो घ्यायला येतो. बाय. हो हो ये. आणि ते सॉक्स जर फिट्ट वाटलं तर खाली करतो अशी मी, मग तुला मी करून देतो मग. हां ये. बाय बाय बाय. गुरु बाय. हिचं नेहमीच नाटकं राहते हिची. मोबाईल राहते. बाय. बाय. माझा उन्हाळा स्वयंपाक. आणि यांनी मला कापून दिली पपई खासाठी. यांनी आणले हे काय म्हणते ते, काय म्हणते, खजूर वगैरे म्हणते, मधून खजूर. पप्पा आले आहे. पप्पाच्या हे पुसलं नाही. तर आता आमची तर टेरेस झाला एकदम साफ. पहा 2 मिनिटात 2 मिनिटात. आता तुम्हाला माहित आहे ना, इकडे टीन लावले. तर आता हा पोर्शन साफ केला. बॅग दाखव. हा पहा, हा पोर्शन पूर्ण साफ आहे. इकडे आहे म्हणा थोडं सामान. इकडे हे कॅरेट आहे, तिकडे आणि हे टीन आहे जे वर होते की नाही, याच्यावर पहिले हे तुटले, काही कामाचे नसते, घ्यायचे नाही कोण हे टीनं. आणि ह्या साईडला थोडंसं रॅका वगैरे आहे. ह्या रॅका वगैरे आहेत थोड्याशा. हे डान्सचे मशाल आहेत. आणि बस. आणि इथून आमचं पूर्ण टेरेस हा ओपन आहे. आता मज्जा येणार आहे. आता मस्तपैकी. तर बघू आता काय होते, रील काढू काय काढू. चला चला आता आम्ही चाललो गुरुला घ्यायला. दिवसभर कामं केली. आता कायचं शूट घ्यावं ब्लॉगमध्ये. आज मी पूर्ण पसारा काढला होता. काहून तर सईच्या शाळेतून निरोप आला की बुधवार आणि शनिवारचा ड्रेस यायचे. आणि अजून तर मागच्या वर्षाची ड्रेस घाला. सांगा मला, नवीन तर 2200चा ड्रेस शिवायला टाकला. आणि हे हो 10 तारखेला भेटणार आहे. आणि आता म्हणते की जुने ड्रेस घालून या. आता मी त्याचं स्कर्ट दिसला, शर्ट दिसूनच नाही राहिलं. आणि ते शर्टही खूप मळलं होतं, माहिती आहे सर. तर माझी पहिलीतलं शर्ट घालून जाय म्हटलं. आमची एवढी जिद्दी बाई आहे. ते म्हणते की मी तोच ड्रेस घालून जातो. सॅटर्डेचा तिला म्हटलं बाई रेग्युलर ड्रेस घालून जाय. काही नाही होत म्हटलं. शाळेतून हाकलते थोडी. आणि लेकरं ऐकते का म्हणे मग मी पहिलीतलं शर्ट घालून जातो. स्कर्ट दुसरा, शर्ट दुसरा, कसं वाटते आता. म्हणजे फक्त शर्टावर बाहीवरच आहे थोडंसं फोल्ड. म्हणजे जाऊ दे मग फोल्ड करून घेतो म्हटलं. त्याच्यातच तिने डोकं खाल्लं. काय करा. त्याच्यात आज तिने शाळेतून आणायला झाला वेळ. अजूनच चिडचिड कर येते. असं मला एक गाडी घेऊन द्या ना एखादी. आता तुम्ही आता हे चालले नाशिकले. हां आता मला सांगा तिथे शाळेत बिडे सोडायचं मला किती पंचायत आहे सकाळी, सांगा तुम्ही. आता ऑटो येणे, अजून ते विधीचा ऑटो येईल लावला छोटीचा. त्याचा ऑटो लावला की त्याच्या ऑटोत पाठवून देतो मी. कोणाला? दादाला. मग दादासोबतच पाठवून द्यायला लागेल ना. मी काय सांगा, मी छोटीला म्हणून घेऊन जाईल म्हणून शाळेत. सकाळीच मग तिच्यासोबतच करून द्यायला लागेल मग मला सगळं काही. येताना लागेल तर मी घेऊन येईन म्हणून. नाही असं करायला लागतं. चला आता गुरुला घेऊन देतो. आणि आज मला एक गोष्ट आठवली माझ्यासोबत घडलेली. आज मी तुम्हाला ते सांगतो. काय घरी गेल्या. अरे
जेवतो काय? जेव जेव, मी येतो. चल बस, चल जुजू कर, जुजू कर, चल. हा चल जेव जेव, चल जाय. बाय बाय कर मामाला, बाय बाय कर. जेव जेव, जेव दे, जेव दे, जेव दे, जेव. बस तुम्ही, बसतो, बस जेव. मी बस, बस खाली बस, जेव जेव. मी पप्पाही बसते, मम्मी बसते. जेव, जेवण कर. हा. नंतर सईला खायचे ते फ्रेंच फ्राईज तिला म्हटलं मी की मी गुरु आनंद तेव्हा मी घेऊन येतो बा, पण ते काही भेटले नाही. मग घराजवळच्याच दुकानात मग म्हटलं चला पिझ्झा, हिचे पप्पा म्हणे पिझ्झा वगैरे दे म्हणे, आता कुठं पाहू म्हणे फ्रेंच फ्राईज म्हणे. मीच त्यांच्याही कंटाळत होता. तर मग सईला घेतलं. मग आम्ही आमच्या घराजवळच एक शॉप आहे चांगली मस्त, आता नवीन ओपन झाली, तिथंच मग हे दिलं त्यांना, पिझ्झा दिला. आणि त्याच्यानंतर मग एक पिझ्झा पार्सल मग पोरींसाठी घेऊन आलो होतो आम्ही घरी. जाय दीदीला सांग जुजू आणलं म्हणा, जाय देऊन दे. गरम आहे, गरम आहे. जाय. हे ते पोरींसाठी पण आणला पार्सल. हळू दे, हालू नको ते. दीदीला ते छोटी दीदीला बी दीदीला पाय ना कसं चालते मटकू मटकू. पाय न पाय न. बापा 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 बापा. जाय दीदी जवळ दे, दीदी जवळ. वर 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 गुरु वर 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 आण गुरु वर. छोटी दीदी चल वर, चल वर. अरे म्हणा चप्पल दिली थोडी होती म्हणते आज. चल हळू. विधी घे का याच्या हातचा, याच्याचा घे पिझ्झा. चला चलो रे. पाय ना कसा, पाय ना कच्चा, पाय ना कच्चा, पाय ना कच्चा चालते म्हणजे पोगा अशा. सई चपला इकडे, चपला इकडे, चपला इकडे. लवकर लवकर चपला. तर मला एक गोष्ट आठवली. हा आहे जुलै महिना. तर 15 जुलैला आहे गुरुचा वाढदिवस. तर आता तो 3 वर्षाचा होणार आहे. तर सकाळी 9 ते 4 हे राहत होतं माझं ऑफिस. लॉकडाऊन होतं 9 ते 4. अरे तर 9 ते काय पोरग आलं की असंच आहे. तर सकाळी 8 म्हणजे 8 वाजता शेवट चालू होता, 9 लागणार होता. आणि मला एवढा त्रास होत होता की म्हणजे माझ्याकडनं कामं करायची इच्छा होत नव्हती, स्वयंपाक करायची इच्छा होती. 9 वाजता मी तशीच निघून जायचं. चहाही नव्हती पेत. हिचे पप्पा मग मला बाहेरूनच चहा, ब्रेड, मग आपले ते काय म्हणते त्याला, काय म्हणते इकडे जसं ग्लुकोन डी सारखे ते आजकाल ते ज्यूस मिळतात ना, एनर्झॉल वगैरे, हे पायनॅपलचे वगैरे सगळं घेऊन देत होते. आणि विशेष म्हणजे याच्यासाठी दिवस आठवले, पैसे डिलिव्हरीसाठी पैसेही नव्हते त्यावेळेस. तर डिलिव्हरीसाठी पैसे नव्हते, अजूनही आठवते. पण मी सईच्या पप्पाचं खूप एक चांगला आहे, खूप पॉझिटिव्ह राहतात ते, एकदम पॉझिटिव्ह राहतात. सईच्या वेळेसही पैसे नव्हते. मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावरही त्यांच्याजवळ पैसे नव्हते. 10,000 रुपये एकाजवळ ठेवले होते तेच. पण जागृती शाह मॅडमनी खूप कोऑपरेट केला आम्हाला. त्यांनी पण मग आम्ही 2 महिन्यानंतर म्हणजे खूप त्यांनी कोऑपरेट केलं. कशाला खोटं सांगू. हिच्या पप्पाची इच्छा होती की डिलिव्हरी करून तर बा मी प्रायव्हेटमध्येच करून. रश्मी त्यांची इच्छाच नव्हती बा गव्हर्नमेंटमध्ये करे. असं नाही की गव्हर्नमेंट वाईट आहे की काय, पण त्यांची इच्छा नव्हती. त्यांना असं वाटलं बा आपण एवढं म्हणजे करतो बा, आपण लेकरासाठीच करतो तो बा, इथेही बा आपण म्हणजे त्यांना चांगलं हॉस्पिटलमध्ये करायचं बा. तर त्यांना ते केलं. नेमकं सईची डिलिव्हरी जी आली होती ते सीझनमध्ये आली होती. मग सीझनचा थोडाफार 1-2 महिन्याला पैसा आला होता. आणि गुरुच्या वेळेस तो खूप पैसेच नव्हते. पण त्याचंही काही राहिलं नाही. त्याचंही म्हणजे नाही गुरुचं तर माझं म्हणजे गुरु तेवढा लकी निघाला तर मला खोटं नाही सांगत की डिलिव्हरीसाठी तर म्हणजे नव्हते. पण डिलिव्हरीच्या 1-2 दिवसा अगोदरच यांच्याजवळ पैसे आले होते यांचे लोन केसचे. हो लोन केसचे, हो बरोबर आहे, लोन केसचेच एक पैसे आले होते. तर तेही कमीच आले होते. पण नंतर मग ते मॅनेज झाले आणि यंदा आम्ही ते कॅश पेमेंट केलं. म्हणजे खूप चांगलं वाटत होतं. गुरुचं जसं लकीच लागला म्हणा आम्हाला. पण गोष्ट आठवली त्या दिवसची. पण मी इथून जशी गेली मला म्हणजे जेवणाचं तर 4 वाजेपर्यंत मग माझी मम्मी डबा पाठवत होती.
आणि इथून तुम्ही चाही नव्हती, माझी इच्छाच नाही म्हणजे काहीच करायची नाही, फक्त मी ऑफिसमध्ये याच्यासाठी जात होते की बा चला 2 आपला पगार येईन, 2 पैसे येईन शेवटपर्यंत, तर बा आपल्या नवऱ्याच्या कामात येईन, आपला नवरा कुठं भटकीन बा पैसे नाही भेटले तर, असं बा हे नाहीच म्हणजे जाऊच नको म्हटलं. नाही ना आता काय करू घरी बसून, म्हटलं पोट घेऊन बसा, त्याच्या ऑफिसमध्ये जाते माणूस रमते, नाही तर मी घरी आल्यावर तर बस हातच तिचे पप्पा सगळे करत होते, झाडझूड हे ते. आणि मला माझ्या नवऱ्याचा खूप सपोर्ट भेटला, म्हणजे आई वडिलांसारखा सपोर्ट भेटला त्यांचा, आणि खूप त्यांनी काळजी घेतली माझी. आणि मग गुरुवाल्यावर एकदमच सगळं काही म्हणजे पलटूनच गेलो, गुरुवाल्यावर तर जास्तच पलटून गेलो. सही आल्यावर तर होतंच माझं लक, सही तर पोटात असतानापासूनच लक चालू झालं होतं. खाली हातावर झिरो अमाऊंटवर आम्ही किती मोठे कामं करून घेत होतो बरोबर, आणि पण ते सगळं मॅनेज होत होतं. तर आणि खूप अशी इच्छा होती की देवा इतकं कर्जबाजारी झालं होतं, देवा म्हटलं काही कर पण कोणासमोर हात फैलायची पाळी येऊ नको देऊ. पण तसंच देवाने ऐकलं. ते म्हणते ना आपण जे पक्का विचार करतो फुल एनर्जीने आणि विल पॉवरने ते होते, म्हणून तसंच झालं. तर एकदम मला ते दिवस, जुलै महिना चालू झाला ना, आजची तारीख आहे 2 तारीख आहे, हो आजची 2 तारीख आहे. तर मला एकदम आठवलं, म्हटलं चला सांगून द्या, कारण की 15 जुलैला तो झाला. आणि विशेष म्हणजे कसं, मी 15 जुलैला मी ऑफिस केलं, 4 वाजता घरी आली, आंघोळ केली, गुरुवार होता मला आठवते अजूनही. मी चला गुरुवार आहे साईबाबाचं म्हटलं, तर गुरुवारी आपण गुरुंची हे करतो तर पूजा वगैरे, म्हटलं चला तर आंघोळ करतो, मस्त फ्रेश होऊन जातो, कारण 9 वाजता सकाळी उठून मी काही आंघोळ करत नव्हती, तशीच निघून जात होती फ्रेश होऊन. तर चला म्हटलं तर आंघोळ करतो, आता पूजा करतो म्हटलं. आणि लकीली बस आंघोळ करून बाहेर आली, थोडा प्रॉब्लेम झाला, तसंच ॲडमिट करायला लागला आणि गुरु झाला बरोबर. तर असं एकदम दिवस आठवला, जुलै महिना आला की मला ते गुरुचे एकदम दिवसच आठवते. तर असं होतं, म्हणजे चला तुमच्याशी शेअर करा. आता तुमच्याशी शेअर करायसाठी खूप काही गोष्टी आहे, आणि आज माझा एक पॉडकास्ट पण येणार आहे, तुम्हाला माहिती आहे शूट झाला, तो पण तुम्ही नक्की बघा. जो स्टॉकवर तर सांगितलं, त्याच्यानंतरचा थोडासा पार्ट आहे अजून. तर असा होता आजचा ब्लॉग, कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.